हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका फॅन्सी ब्लाउजची इथे कटिंग करणार आहोत। स्पेशली जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी इथे मी अस्तर घेतलंय, मेन फॅब्रिक घेतलंय। तर आधी पूर्ण कटिंग आपण अस्तरावरती करूया, मग मेन फॅब्रिक आपण पिन लावून फक्त इथे कट करणार आहोत। तर यासाठी आपण करायचं काय, चेस्ट वाईज आधी आपण अस्तराची डबल घडी घालायची आहे। तर इथे चेस्ट वाईज आपण डबल घडी घालून घेतली। या पॉइंट पर्यंत चेस्ट आहे आपला 30 इंचचा। तर इथे बघा 30 इंचचा चेस्ट घेर आहे, 7.5, 8.5 आणि 9.5। आपण यात अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन फोल्ड करून घेतले। तर आता उंची आपल्याला ब्लाउजची इथे 12.5 हवी आहे। तर आपण या पॉइंटला घेऊया 13.5 इंचावरती, म्हणजेच की 1 इंच एक्स्ट्रा। शोल्डर पाठीमागून आपला इथे गळा जो आहे तो बंद असणार आहे। या पॉइंटला इथे आपण 5.5 इंचाचा आपण इथे शोल्डर घेतोय। गळ्याची जी गोलाई आहे ती आपण इथे घेतोय 2.5 इंचावरती उंची पाठीमागे। आणि जो घेर आहे तो घेर असणार आहे आपला इथे 2 इंचाचा। मुंड्याची जी उंची आहे ती असणार आहे आपली या पॉइंट पासून 6.5 इंचावरती। इथे आपल्याला अर्धा इंच आत घ्यायचंय। चेस्टचा चौथा पार्ट 7.5, 30 इंचाचा चेस्ट घेर आहे। 7.5 वरती एक पॉइंट दिला, 2 इंचाची आपण इथे मार्किंग घेतली आहे। आता इथे बघा आपल्याला कमर घेर आहे 26 इंचाचं। तर आपण 6.5 याचा चौथा पार्ट घेऊया आणि इथून पुढे 2 इंचाची मार्जिन। तर फॅन्सी नाही की आपल्याला, तर बघा आता आधी आपल्याला गळा किती हवाय तर त्याची आपण उंची घेऊन घेऊया। तर उंची या पॉइंटला आपल्याला 10 इंचाचा डीप नेक हवाय। पाठीमागे आपण 10 वरती डीप नेक घेतोय। तर या पॉइंटला आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा, म्हणजेच की 10.5 वरती मी इथे एक पॉइंट देते। 10.5 वरती आपण एक पॉइंट दिलाय। इथे आपल्याला 1 इंचचा घ्यायचा आहे गॅप या पॉइंटला। इथून आपण जो आपल्याला आकार द्यायचा आहे पसरटचा, तर बघा इथे आपण 2.5 म्हणजेच की 2.5 इंचावरती आपण इथे खाली घेरा घेतोय आणि एक समोरचा आपल्याला त्रिकोणी आकार द्यायचा आहे गळ्याला। तर या पॉइंटला याला सरळ मॅच करायचंय। या पद्धतीने आता जी पाठीमागची गोलाई आहे ती गोलाई घ्यायची आपल्याला या पॉइंट पासून 1.5 इंचावरती। आता बघा इथे आपण मेजरमेंट परत एकदा पाहूया। इथे आपण 2.5 इंचाचा गळ्याचा घेरा घेतलाय। पाठीमागचा पार्ट फॅन्सी पार्ट जो आहे तो आपला ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊ। तर इथे बघा आपण पाठीमागचा पार्ट जो आहे तो आपण फॅन्सी नेक इथे कट केलाय। बॅक नेक आपला कट झाला, आता फ्रंट पार्ट आपण कट करूया। आता फ्रंट पार्ट साठी शोल्डर आपण एका लेवल मध्ये लाईन ड्रॉ करून घेऊया, जेणेकरून शोल्डर हे कमी जास्त होणार नाही। तिथे आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। आता सेम मेजरमेंट जसं आपण उंची पाठीमागच्या पार्टला घेतली, सेम आपल्याला 13.5 इंचावरती इथे उंची घ्यायची। फ्रंट पार्ट आपण प्रिन्स कट इथे कट करतोय विथ फॅन्सी नेक। तर सेम शोल्डर 5.5 इंचावरती, मुंड्याची उंची 6.5, इथे पण परत आपल्याला अर्धा इंच आत घ्यायचंय। चेस्टचा चौथा पार्ट 7.5, 2 इंचची मार्जिन। कमर घेर मध्ये आता बघ इथे आपल्याला टक्स टाकायचं, तर यात किती एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला 6.5 कमरेचा चौथा पार्ट। इथे आपण 1.5 इंचावरती टक्स घेतोय आणि परत इथून 2 इंचची मार्जिन। तर जे पॉइंट एक्स्ट्रा आहे ते आधी आपण मॅच करून घेऊया। आता इथे बघा जसं की मी तुम्हाला फॅन्सी नेक हवाय, तर या पद्धतीने बघा आपल्याला 7 इंचाचा पुढचा आपला गळा हवाय।
तर इथे बघा फॅन्सी नेक आपल्याला इथे गळ्याचा जो घेर आहे तो 2 इंचाचा आपण इथे घेतो. शोल्डर पॉइंटला जिथे आपण 7 मेजरमेंट घेतलं त्या पॉइंटला पण 2 इंचाचा घ्यायचा आहे. आधी एक बॉक्स बनवून घेऊया. आता आपण खाली जिथे आपण 2 घेतले त्या पॉइंट पासून 1.5 इंच आपल्याला एक पॉइंट ड्रॉ करायचा आहे आणि इथे आपल्याला घ्यायचा आहे आकार एक 3.5 इंचावरती. आता याला आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची शोल्डर पासून. आणि या पॉइंटला आपण याला या पद्धतीने मुडता ड्रॉ करायचं 7 इंचावरती या पद्धतीने. तर आपला फ्रंट नेक. आता जी गोलाई आहे ती आतल्या पॉइंट पासून 1 इंचावरती आपल्याला हलकीशी गोलाई घ्यायची. तर बघा इथे आपण नेक ड्रॉ केल्यानंतर आता आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. तर प्रिन्स कटचा आकार आपल्याला या पॉइंट पासून इथून 3 इंचावरती पुढे जो आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलाय त्याला इथे आपल्याला ड्रॉ करायचं आहे. याचा सेंट्रल पॉइंट घ्यायचा आहे आणि उभा टक्स घ्यायचा आपल्याला या पॉइंट पासून 3 इंचावरती. इथे 3 इंचावरती घ्यायचा आहे आणि या पॉइंटला इथे आपण 6 वरती घेतो. आता याला या पॉइंटला मॅच करूया आणि तिरकसचा इथे आपला टक्स असणार आहे. हा पार्ट आपल्याला कट करायचा आहे आणि इथे अर्धा इंचावरती गोलाई घ्यायची. तर आपल्या इथे प्रिन्स कटचा आकार पण ड्रॉ करून झालाय. फ्रंट पार्ट पण ड्रॉ करून झालाय. याला आपण कट करूया. फ्रंट पार्ट आपण इथे कट करून घेतला या पद्धतीने. फ्रंट पार्ट आपला इथे फॅन्सी नेक असणार आहे. थर्टी साइज साठी आपण इथे प्रिन्स कट ब्लाउज विथ फॅन्सी नेक अस्तर आपण इथे कट केलंय. तर अस्तराची आपण स्लीव कट करून घेऊया. मग मेन फॅब्रिक आपण पिन्स लावून इथे कट करणार आहोत. तर इथे स्लीव साठी आपण अखंड इथे आपण कापड घेतलंय. याला मी या पद्धतीने डबल फोल्ड ठेवलाय. त्यानंतर याला आपल्याला 4 कापडामध्ये याची घडी घालायची. आता बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली. या पॉइंटला तर जी बंद बाजू आहे त्या पॉइंट पासून स्लीवची उंची घ्यायची. तर साधारण स्लीव आपल्याला 2 इंचाची हवी आहे. तर आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घेऊया आणि या पॉइंट पासून दंडगेराचं मेजरमेंट घ्यायचंय. तर साधारण 11 इंचाचा आपला इथे दंडगेर आहे. तर 5.5 वरती एक पॉइंट देते. इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन. आता याच पॉइंट पासून इथे वरती आपल्याला काकीतलं मेजरमेंट टाकायचं. 1-2 इंचावरती तिरकस मुंड्याची गोलाई घ्यायची. तर इथे आपण 8 इंचावरती तिरकशी गोलाई घेऊया. इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन. तर या पॉइंटला आपण तिरकस स्लीव ड्रॉ करायची आणि या पद्धतीने आकार द्यायचा. ही आपण सिंपल 2 इंचाची स्लीव आपण अस्तरसाठी कट केली. तर इथे बघा स्लीव पण आपली इथे रेडी झाली. आता आपण मेन फॅब्रिकवर ठेवून ब्लाउज इथे पूर्ण कट करून घेऊया.